नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। कालच्या भागामध्ये तुम्ही एका भयंकर हत्याकांडाचे साक्षीदार बनला होता। सर, एक मुंडका सापडले। सर, बॉडी सडली आहे, खोलून 4-5 दिवस तरी झाले असतील। सर, या माणसाचं पण डोकं गायब आहे। आता तुझं लवकरच लग्न होणार आहे। अगं, तुझा होणारा नवरदेव तुझी वाट बघतोय बाहेर। कोण आहे तुम्ही? एकीकडे मिताली सोबत होत असलेले अत्याचार आणि दुसरीकडे पोलिसांची चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि ती सुद्धा खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी। पुढे काय होईल चला पाहूया। नवरदेवाला तयार करा। या दोघांचं लग्न लवकरच लावून देऊया। हो बाबा। सांगतो साहेब, सगळं सांगतो। आमच्या विश्वास साहेबांची आणि त्या सुवर्णा मॅडमची प्रेमाची भानगड होती आणि तिच्या नवऱ्याला जेव्हा कळली त्यावेळेला त्याने इथे येऊन राडा केला होता। माझ्या बायकोला फिरवतोस, सोडणार नाही तुला, लक्षात ठेव। स्वतःच्या बायकोला खुश ठेवू शकत नाही तर माझी काय चूक? पहिला स्वतः सुधार, चल निघ। अरे माझ्या बायकोच्या आसपास जरी दिसलास ना, कापून टाकेन, लक्षात ठेव। चल निघ। ए, घेऊन जायला चल, निघ रे, चल निघ। सोडणार नाही, लक्षात ठेव तुला। चल। चल। हॅलो, आपल्या सगळ्या पंढर लोकांना गोळा कर, एकाला तोडायचं आहे। विश्वास साहेबांनी गुंडांना सांगून शशिकांतला मारहाण केली होती, पण त्यानंतरच ती बाई इथे आली होती। विश्वास, तुझी ही हिम्मत! एकतर माझ्याशी असलेलं नातं तोडलंस, वरून माझ्या नवऱ्याला मारहाण केलीस। काय समजतोस का स्वतःला? हे बघ सुवर्ण, तुझा नवरा माझ्या ऑफिसमध्ये आला होता आणि त्यांनी मला मारहाण केली, मग मी त्याला का असं सोडून देणार? सोडणार नाहीये मी तुला। म्हणजे काय करणार आहेस का तू? आता मी नाही काय करणार, आता तू करायचंस। लवकरात लवकर 25 लाखांचा बंदोबस्त करायचा। काय? हो, मला 25 लाख रुपये हवेत। सुवर्ण, तुला वेळ लागलाय, वेळ। मी इथे पैसे वाटायला नाही बसलोय। हा विचार माझ्या नवऱ्याला मारहाण करायच्या आधी करायला हवा होतास। आता लवकरात लवकर पैसे दे, नाहीतर हे सगळं जाऊन मी तुझ्या बायकोला सांगेन की तू माझ्याबरोबर काय काय करायचास, कसा वागायचास आणि तिच्याबद्दल काय काय वाईट बोलायचास, हे सगळं पुराव्यासहित। अच्छा, म्हणजे मला ब्लॅकमेल करतेस? हो, मी तुला ब्लॅकमेल करते। हा सगळा बिझनेस तुझ्या बायकोच्या नावावर आहे ना? आता नाही एका क्षणात तुला रस्त्यावर आणलं तर बघ। हे बघ सुवर्ण, तू आता अति करतेस। मी अति करतीये, तू भाग पाडलंस मला हे सगळं करायला। आता गप्प पैसे गोळा करायचे आणि जर आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केलास तर पोलीस तुला अटक करतील, याचा मी पूर्ण बंदोबस्त केलाय, हे लक्षात ठेव, कळलं? हो साहेब, आमच्यात भांडण झालं होतं, पण सुवर्ण सुद्धा मला ब्लॅकमेल करत होती सर। म्हणजे त्याचा अर्थ असा की मी तिचा निघूनपणे खून करेन? काय बोलताय साहेब? काय ना मिस्टर विश्वास, इथे लोक छोट्या छोट्या कारणासाठी सुद्धा एकमेकांचा जीव घेतात। तुमच्याकडे तर खून करण्याचं सबळ कारण होतं। हे बघा साहेब, मला ते काहीही माहीत नाही आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन। साहेब, मला माझ्या वकिलांशी बोलायचं आहे, त्याशिवाय मी एक शब्दही उच्चारणार नाही।
सर हाच तो पोरगा. अँथोनी, येस. काय झालं साहेब? फ्रान्सिसला ओळखतो ना? हो, मित्र आहे माझा. कुठे आहे फ्रान्सिस? कुठे पण बसलाय? मला माहिती नाही साहेब. बरेच दिवस त्याच्यासोबत बोलणं पण नाही झालं, ना कॉल आला. त्याचा आणि मितालीचा अफेअर आहे, गोष्ट माहिती आहे ना तुला? ॲक्च्युली ते मितालीच्या आई वडिलांचा खून झालाय. मिताली गायब आहे, तुझा मित्र पण गायब आहे. काय अर्थ निघतो यातनं? अर्थ काय लागतो मला माहिती नाही साहेब. मला एक काम आहे, मी निघतो. हे आम्हाला पण एक काम आहे. लॉकअपमध्ये टाकून तुडवला ना पोपटासारखा बोलशील. टाकू? नको साहेब, मी सांगतो ना, मी सगळं सांगतो. मला माहिती होतं फ्रान्सिस आणि मितालीचा अफेअर येतो. फ्रान्सिस, तुझं डोकं फिरलंय का? का रे, काय झालं? तू त्या मुलीला फिरवतोस ना? तुला कसं कळलं? आतापर्यंत अख्या नाशिकला समजलं. वासू दे ना, काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम तुमच्या रिलीजनचा आहे. तिच्या घरी कळलं ना तर खूप मोठा राडा होईल. अरे मग होऊ दे ना राडा. मी काय घाबरतो कोणाला? आणि त्या मुलीला मी फिरवत नाहीये. आमच्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि ते सुद्धा लग्नाचं. आणि काही झालं तरी आम्ही दोघं एकमेकांना सोडणार नाहीये, हे लक्षात ठेव. फ्रान्सिस आणि मिताली दोघं एकमेकांशी लग्न करण्याच्या शपथा घेत होते, पण एके दिवशी सगळा प्लॅन फिसकटला. फ्रान्सिस, मला माफ कर, पण मी लग्न नाही करू शकत. म्हणजे काय बोलतेस काय? तू शुद्धीत आहेस का? बाबा विरोध करतायत. अगं पण तूच म्हणाली होतीस ना की घरातून कितीही विरोध असला तरी मी तुला सोडणार नाही म्हणून. मग आता काय झालं? हो, मी म्हटलं होतं, पण अरे आपण जर लग्न केलं तर माझे बाबा स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील, आणि मी त्यांना विरोध नाही करू शकत. प्लीज मला विसरून जा. विसरून जा? माझ्या प्रेमाला विसरून जाऊ? इतकं सोपं असतं ते? माझ्या स्वप्नांची, माझ्या भावनांची काही किंमत नाहीये. आपण ना एक स्वप्न समजून विसरून जाऊया. माझ्यापेक्षा श्रीमंत आणि माझ्यापेक्षा देखणं फ्रान्सिस, तुम्ही ना फ्रान्सिस मुलांना लग्नाचं अमिष दाखवायचं आणि मग त्यांच्या स्वप्नांची माती करून निघून जायचं. फ्रान्सिस सोड तिला. फ्रान्सिस, अरे काय करतोस फ्रान्सिस? सोड, सोड तिला. ए बाई, तू प्लीज निघून जाय. तू फ्रान्सिस, माझ्या प्रेमाला लाथ मारून जातेस ना? बघ आता मी काय करतो ते. फ्रान्सिस तेव्हापासून खूप दारू प्यायला लागला होता. त्याला काहीही करून मिताली सोबत लग्न करायचं. फ्रान्सिस, तू अरे काय चाललंय फ्रान्सिस? माझं काय चाललंय? हा? अरे तुम्ही काय केलंय? मला मितालीशी लग्न करायचं होतं, पण तुम्ही लोक माझ्या रस्त्यात आडवे आलात. एकेकाला आडवा करे ना. मिताली, मिताली, तू फक्त हो बोल. सगळ्यांच्या समोर तुला पळून दे. ए, मितालीच्या जवळ जाऊ नकोस आणि इथून निघून जा. सभ्य लोकांची वस्ती आहे. उगाच तमाशा नकोय मला. तमाशा मी नाही, तमाशा तुम्ही केलाय. आणि माझ्या जास्त डोक्यात नको जाऊ. हा, नाहीतर ही बाटली आहे ना तुझ्या डोक्यातच फोडेन. पाहिलंस? हे असल्या नालायक मुलाशी लग्न करायचं होतं ना तुला. बघितलंस का याचं खरं रूप? पाहिलंस का? ए, शाणाशील ना त्याला घेऊन जा. फ्रान्सिस माणसं लावतात. पोलीस सर, या सगळ्या कारस्थानामागे फ्रान्सिसचाच हात असणार आहे. तो असा गायब झालाय ही काही योगायोगाची गोष्ट नाही. शिंदे, एकदा का फ्रान्सिस आपल्या तावडीत आला ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. सर, एक महत्वाची माहिती मिळाली. आत्या, मुकाट्याने या स्टॅम्प पेपरवर सही कर. या प्रॉपर्टीवर माझाही हक्क आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. अरे किती नालायक माणूस आहेस तू. माझा शशी आणि त्याची बायको, त्या दोघांचा खून झालाय आणि तुला काय पण वाटत नाही. आणि त्यांची प्रॉपर्टी हटवायला आलास लगेच. प्रॉपर्टी मी नाही, त्याने हडपली आहे. आणि असाही तो मेला ना, बरंच झालं. त्याच्या पापाची शिक्षा मिळाली त्याला. अरे काय बोलतोयस हे? तुला लाज नाही वाटत? आणि ते त्याच्या मुलीसमोर तुझी जीभ कशी झाडत नाही? मी खरं तेच बोलतोय. आणि ऐकू दे ना तिला पण. दादाने आणि वहिनीने मला कधीही मदत केलेली नाहीये. उलट बरबादच करत राहिलेत मला ते. हे बघ, तुला सही करायची असेल तर कर, नाहीतर नको करू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला जे पाहिजे ते मी मिळवणारच. आता हा गेला तो शशिकांतचा भाऊ होता का? हो, तो माझ्या शशीच्या मरणावर टपला होता.
या रमाकांतची नीट माहिती काढा आणि फ्रान्सिसला कुठल्याही परिस्थितीत इथे घेऊन या. येस सर. हे काय? 5 तोळ्यांचा हार. वैशू ऐक ना, मला तुझी माफी मागायची आहे का? माफी कशाबद्दल? ॲक्च्युली तुझे हे दागिने चोरीला गेले नव्हते, म्हणजे मीच घेतले होते ते. काय? हो, तुला तर माहिती आहे वैशू, त्यावेळी आपली परिस्थिती ठीक नव्हती. मला शेअर मार्केटमध्ये लॉस झाला होता, पण तरीही तुला बायकांसोबत मिरवता यावं, मोठेपणा दाखवता यावा म्हणून हे दागिने मी फक्त दाखवण्यासाठी आणले होते. पण नंतर ते मला परत करावे लागले. तुम्ही म्हणजे ना धन्य आहात. अगं वैशू, अगं सॉरी बोललोय ना यार मी तुला. हे बघ, आता आपली परिस्थिती बदलली, आपल्याकडे भरपूर पैसा आला आणि यापुढेही येत राहील. अगं त्यामुळेच तर मी हे दागिने परत आणले ना तुझ्यासाठी. हां, चल आता खुश. बघ आता मस्तपैकी पार्टी करूया. चल. हे बघा, जरा शांत बसा. पोलिसांची नजर आपल्यावर घारीसारखी. हे पैसे आपल्याकडे कुठून आले हे जर त्यांना कळलं तर जेलची हवा खावी लागेल. कळलं? म्हणून आता जरा शांत बसा. शीतल, अगं जेवली का नाहीस? आजी, ताई कुठे? ती येईल ना परत? येईल बाळा, काळजी नको करूस. जेवतेस का तू? का मी भरवू तुला? भरवू? नाही, मला भूक नाहीये. अगं नवऱ्या मुलीला हळद लावलं की नाही? खूप सुंदर दिसते. तुलाही सुंदर दिसायचं आहे ना? चल. नकोय मला. हळद लावून घे, कळलं? नकोय मला. जास्त नाटक केलंस ना तर याद राख, चुपचाप साडी नेसायचं. नाही नेसणार मी. पण लवकर तयार नाही झालीस तर याद राख. एकीकडे मिताली सोबत काही अघोरी प्रकार सुरू होते, तिचं जबरदस्तीनं लग्न लावण्याचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे सुवर्ण आणि शशिकांतच्या खुनाच्या केसमध्ये काही वेगळी वळणं आली होती. शशिकांतचा भाऊ आणि मितालीचा प्रियकर हे दोघेही पोलिसांच्या संशयितांच्या यादीमध्ये होते. मितालीवर काय अत्याचार होत होते याची पोलिसांना अजिबात कल्पना नव्हती. त्यांची चिंता वाढतच होती आणि अशातच पोलिसांना काही महत्त्वाचे क्लूज मिळाले. याला ओळखता? हो साहेब, याला ओळखतो मी. ह्याचा आणि ह्याचा भाऊ शशिकांत, त्या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. 1 नंबरचा चोर माणूस आहेस तू. मला न सांगता गावची जमीन विकलीस आणि आता ही अख्खी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीस. अरे लाज नाही वाटत तुला? हे बघ रमाकांत, ही जमीन, ही प्रॉपर्टी, ही सगळी माझी, माझ्या बायकोची आणि माझ्या मुलांची आहे. आणि जमीन विकली ना, ती माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे होते म्हणून विकली. मग मला काय बायका पोरं नाही आहेत? त्यांना काय खायला घालू मी? हे बघ, मला माझा हिस्सा हवाय. माझं डोकं तापवू नकोस तू आता. एक दमडी पण मिळणार ना, लक्षात ठेव. अरे बाबा आजारी होते तेव्हा खर्च कोणी केला? मी. घर कोणी सांभाळलं? मी. तुझ्यासारखी उधळपट्टी नाही केली. 1 मिनिट भाऊजी. एक तर तुमच्या हिश्श्याची प्रॉपर्टी तुम्ही सगळी खर्च केली, त्यामुळे आता जे काही आहे ना ते आमचं आहे, समजलं? बस वाहिनी बस. खूप वाकड्यात शिरताय तुम्ही, खूप वाकड्यात शिरताय. मला माझा हिस्सा हवाय. मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये. ऐकून घ्यायचं नाही ना? मग निघ, जा जा कोर्टात जा. काय केस करायची ते कर, जा. काय करायचं ते कर, जा. दादा, काही निर्णय कोर्टात नाही तर स्वतःहून घ्यायचे असतात. बघून घेईन. साहेब, भांडण फार मोठं होतं, पण त्यानंतर महिनाभर काय हा दिसला नाही. मला वाटलं वाद मिटला असेल.
फ्रान्सिस पेड्रिक्सचा मोबाईल ऑन झाला. तो नाशिकमध्येच आहे. म्हणजे सगळ्यात आधी तो घरीच जाण्याची शक्यता आहे. एक काम करा, नजर ठेवा आणि दिसता क्षणी उचला त्याला. येस सर. फ्रान्सिस तू आला बेटा. अरे साहेब तो साहेब तुम्ही कुठे घेऊन चालला माझ्या मुलाला. अरे साहेब तुम्ही कुठे घेऊन चाललात. अरे सोड मला साहेब. तुम्ही माझ्या फ्रान्सिसला कुठे घेऊन चालले. अरे साहेब त्याने काय नाही केलं साहेब. मिताली कुठे आहे? मिताली सर मला नाही माहित काय झालं. शशिकांत आणि सुवर्णाला का संपवलंस? काय? मितालीशी तुझं प्रेम प्रकरण संपलं. तुला तिच्याशी लग्न करता आलं नाही म्हणून तुला राग आला आणि त्या रागाच्या भरात तू तिच्या आई वडिलांना मारून टाकलंस, बरोबर? सर काही काय बोलताय? त्यांचा खून झालं सर, मला माहीत सुद्धा नाही सर. तुमच्याकडून कळतंय सर. मी काही केलं नाही यातलं. किती खोटं बोलशील? अजून मार खायचाय? 16 मार्च पासून कुठे होतास? मोबाईल बंद का होता तुझा? सर 16 मार्च पासून मी मित्राकडे होतो सर मुंबईला. माझा मोबाईल खराब झाला होता सर. सर ते दारूच्या नशेत मी गाडी चालवली आणि माझं ॲक्सिडेंट झालं. तिथपासून सर मी मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होतो सर. हे बघा ना सर, पायाला पट्टी पण आहे माझ्या. आणि सर मी घरामध्ये काय सांगितलं नाही आईला, कारण उगाच काळजी करत राहील सर ती म्हणून. अच्छा, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू आधीच ठरवून आलायस. हे बघ, तुझ्या विरुद्ध एक जरी पुरावा सापडला ना तर तुझं काही खरं नाही. सर हे बघा, तुमच्यात ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते सर. ही गोष्ट खरी आहे की मला मितालीशी लग्न करायचं होतं, पण सर जर तिचीच इच्छा नाही आहे तर मी जबरदस्ती लग्न कसं काय करू ना तिच्याबरोबर सर. रमाकांत, मला माहिती आहे तुम्ही इथे का आलात ते. माझ्या भावाबरोबर भांडण झालं होतं आणि त्याला मी धमकी दिली होती म्हणून तुम्हाला माझ्यावर संशय आहे ना? बरोबर. 16 तारखेला तू शशिकांतच्या एरियामध्ये होतास. तुझ्या मोबाईल लोकेशनवरनं आम्हाला समजलं. हां, होतो मी तिथे. एका मित्राच्या घरी राहिलो होतो. हवं तर तुम्ही चौकशी करू शकता. हात बघू तुझे. हात उलटे कर. आमचे हात रक्ताने माखलेले नाही साहेब. एनिवे, तुझ्या भावाचा आणि वहिनीचा खून केलास की नाही ते आज न उद्या सिद्ध होईल. पण तुझी आत्या कमला जाधव, तिला जर परत त्रास दिलास ना तर थोबाड फोडून ठेवे ना. सर, फ्रान्सिस 15 मार्च ते 22 मार्च मुंबईत हॉस्पिटलमध्येच होता हे सिद्ध झालं आणि तसं रेकॉर्ड्समध्ये ये. सर मी तर आधीच सांगत होतो सर, मी निर्दोष आहे सर. आणि तुम्हाला चौकशी करायची आणि प्रश्नच विचारायचे तर सर त्या विनोदला विचारा ना सर. तो मितालीचा मागे मागे होता सर. आता हा विनोद कोण? सर मिताली आणि तिची फॅमिली आधी औरंगाबादला राहायचे, तेव्हा हा विनोद तिचा बॉयफ्रेंड होता सर. त्यांच्यात ब्रेकअप झालं होतं पण त्या दिवशी अचानक तिला भेटायला आला होता हा. अच्छा, उद्या पिक्चरला जायचं माहिती आहे ना? मी थिएटरच्या बाहेर वेट करेन ना तुझ्या. हो रे, लक्षात आहे माझ्या. आता बाय बाय. काय ग, एवढ्या लवकर मला विसरलीस? तू नवीन बॉयफ्रेंड म्हणून पटवलास? एवढी निर्लज्ज असेल वाटलं नव्हतं. प्रत्येक शहरात एक नवीन बॉयफ्रेंड. आणखी किती जणांबरोबर फिरतेस सांग ना. तू इथे काय करतोयस? इथून जा. कोण आहेस तू? हा, तिला विचार मी कोण आहे, ती सांगेल तुला सगळं.
सर मितालीने मला सांगितलं होतं की त्यांच्यात ब्रेकअप झालं त्या दिवशी त्यांचं खूप मोठं भांडण झालं होतं. तिथपासून त्याच्याबद्दल काही बोलू नको असं मला बोलली होती सर, म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त काही विचारलंच नाही तिला. हो साहेब, विनोद आणि मितालीचं अफेअर सुरू होतं, पण एक घटना घडली आणि सगळंच विस्कटलं. विनोद सगळं काही व्यवस्थित होईल. पुरुषांमध्ये असले प्रॉब्लेम कॉमन असतात. मला लाज वाटते रे, कुणाला कळलं तर माझ्यावर हसतील, माझ्या मर्दपणावर संशय घेतील. हे बघ, ही गोष्ट तुला आणि मलाच माहिती आहे. डॉक्टर पेशंटबद्दल काहीच बाहेर बोलत नाही. शांत हो, औषधं घ्यायला सुरुवात कर. मितालीशी लग्न होईपर्यंत सगळं काही ठीक होईल. चल आता. तुझं विनोद बरोबर लग्न होऊ शकत नाही. का बाबा? अहो बाबा, विनोद खूप चांगला मुलगा आहे आणि तो तर आता नोकरी पण करतोय. बाबा, तुम्ही तर त्याला आता भेटायला बोलवलंय ना, मग अचानक असा निर्णय का बदलताय? मी आत येऊ का? ये ये ये. नमस्कार. तुझीच आठवण काढत होतो. मिताली, तू ज्याच्यावर प्रेम करतेस ना, तो नपुंसक आहे. बाबा आजच क्लिनिकमध्ये जाऊन आलाय तो. बाबा, अहो तुम्ही हे काय बोलताय? खरं ते बोलतोय. त्या क्लिनिक मधला कंपाऊंडर माझा मित्र आहे. त्याने मला सगळं सांगितलं याच्यात काय काय कमी आहे ते. विनोद, तू सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. हो मिताली, हे खरं आहे, पण मी आज न उद्या ठीक होईन ना. आणि ठीक नाही झालं सर, अरे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल ना. नाही ते का काही नाही. आजपासून तुझा आणि हिचा संबंध संपला. संबंध संपला? असा कसा संबंध संपेल? मिताली, तू तरी काहीतरी बोल ना. विनोद, तू इथून जा, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मिताली, ए, कान फुटलेत का रे तुझे? ती काय बोलली ऐकायला नाही आलं? निघून जा म्हणाली ना इथून. जा इथून, निघून जा. चालता हो, चालता हो. विनोद त्या दिवशी खूप संतापला होता. पूर्ण एरियात बातमी पसरली होती, म्हणून तो शशिकांतला शिव्याशाप देत होता. तुम्ही का त्याची चौकशी करताय? आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचं नाव समोर आलं म्हणून. ठीक आहे, काळजी घ्या तुम्ही. शिंदे, त्या विनोदची माहिती काढा. येस सर. आता तर फक्त बाईक घेतली आहे, लवकरच 4 व्हीलर पण घेऊया. हे बघा, उगाच घाई करू नका. ही खुनांची केस जरा थंड होऊ दे, मग बघू आरामात. चालेल. हुशार आहे माझी बायको. लग्न झालं आता. आता नवरा आणि नवरीचा मधुचंद्रही साजरा झालाच पाहिजे. पण बाबा, एका नागासोबत मधुचंद्र? नाग देवांसोबत नाही, पण त्यांच्या भक्तांसोबत तर शक्य आहे ना. म्हणजे मी त्या मुलीसोबत मधुचंद्र साजरा करीन. मी माध्यम बनेन. पण तसाही मला शरीर सुखाचा मोह नाही. पण भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतात. हे काम झालं की त्यानंतर सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील. ठीक आहे बाबा. मितालीवर अत्याचार करून या नराधमांना काय साध्य करायचं होतं, काय मिळवायचं होतं, हा प्रश्न तर होताच. पण हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं याचं उत्तर सापडणं सुद्धा महत्वाचं होतं. वैशाली आणि दीपकचं वागणं पोलिसांना बुचकळ्यात पाडणारं होतं. त्यांचा या हत्याकांडाशी काही संबंध होता का, असं कुठलं सत्य ते लपवू पाहत होते याचा शोध घेणं गरजेचं होतं. कारण त्याच बळावर पोलीस खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकणार होते आणि मितालीचा जीव वाचू शकणार होते. सर, वैशाली आणि दीपकचं वागणं मला जरा खटकतंय सर. त्यांच्याकडे अचानक खूप पैसा आला
एवढी कोणती लॉटरी लागली त्यांना? माहिती काढा जरा बघा. हो सर. सर विनोदचा पत्ता लागला. उचला त्याला. येस सर. काय झालं साहेब? मिताली जाधवला ओळखतं का? हो, आम्ही औरंगाबादला होतो तेव्हा ओळखायचो. आणि तिचा पाठलाग करत नाशिकमध्ये आला, बरोबर? काय करणार साहेब, पहिलं प्रेम होतं. तिच्या आई वडिलांचा खून झालाय माहिती आहे का? काय? खून? अरे बापरे. आणि मिताली ती ठीक आहे ना? आम्ही भेटू शकतो का तिला? तू तर रागावलं होतास ना तिच्यावर, आणि आता काळजी वाटते. साहेब, तो माझा भूतकाळ होता. रागाच्या भरात थोडा विचित्र वागलो मी. मूर्ख होतो तेव्हा मी. तुम्हाला दोघांना आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं नाही. हो हो साहेब, असं काय करताय? मी आत्ताच नोकरीला लागलोय. आत्ताच माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे. प्लीज आम्हाला कोणत्याच प्रकरणात अडकायचं नाहीये. तुम्ही निर्दोष असाल तर अडकणार. हे बघ सतीश, ते म्हणतात तसं करूयात. आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आपण जाऊयात. सर एक मिनिट. हॅलो, कुठे? हां, आम्ही पोचतो. सर, एका मुलीची डोकं नसलेली डेड बॉडी सापडली. बोला शिंदे. सर, एका मुलीची डोकं नसलेली डेड बॉडी सापडली. सर मेसेज करतो तुम्हाला ॲड्रेस. आलोच मी. सर, मुलीचं वय 20 ते 25च्या दरम्यान दिसतंय आणि मुंडकं कापण्याची पद्धत मागच्या 2 केसेस प्रमाणेच आहे. आणि सर ही बॅग बघा, सेमच आहे. म्हणजे शिंदे, ही मितालीचीच डेड बॉडी असू शकते. म्हणजे तसं आपल्याला लॅबमधून कळेलच. सर, ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तीच झाली. सर हे बघा, हातावर दोरीचे वळ आहे, म्हणजे तिला बांधून ठेवलं असणार. आणि सर ही साडी बघा, फाटली आहे पण नवीन आहे. आणि सर मुलीच्या पायात काळा दोरा बांधला. म्हणजे खून होऊन जास्त वेळ झालेला दिसत नाहीये. नाही सर, फार फार तर 4 ते 5 तास उलटले असते. आणि सर मुलीच्या अंगावर हळद आणि काळी भुकटी लावली. सर, जादू टोण्याचा प्रकार दिसतोय. म्हणजे याच्या आधी अशा केसेस झालेल्या आहेत. एक काम करा, डेड बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. येस. आणि इथे येणाऱ्या सगळ्या रस्त्यावरचे CCTV फुटेज कलेक्ट करा. आणखीन एक, त्या कमला जाधवना बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी बोलवून घ्या. साहेब, तुम्ही म्हणाला होता की माझ्या मितालीला घरी सुखरूप घेऊन द्याल. पण हे काय झालं साहेब? नाही, तुम्ही नाही गेलं. तुम्ही खोटं बोलला साहेब. तुम्ही खोटं बोलला. कमलाजी, आय एम सॉरी. आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते, पण कधी कधी आमचाही नाईलाज असतो. मिताली यार, मी काय करू? सर, 3 जणांचे अमानुषरित्या खून करण्यात आले आहे, तरी अजून पोलिसांनी अटक कसे केले नाही? पोलिसांचे प्रयत्न कमी पडतात का? सर, ही हत्याकांडाची मालिका कधी संपणार आहे? यामुळे लोक घाबरत आहेत. बघा, शांत व्हा. आम्हाला माहिती आहे, आम्हाला थोडा वेळ लागतोय. आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहे. आम्हाला जरा प्लीज आमचं काम करू द्या. शिंदे, हे हत्याकांड ज्याने कोणी केलं ना, त्याला फासावर लटकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सर, शशिकांतचा भाऊ रमाकांत काल रात्री काहीतरी काळ्या जादूचा प्रकार करत होता. सर, मितालीचा PM रिपोर्ट. सर, मितालीचा खून पण तिच्या आईवडिलांप्रमाणेच करण्यात आला, पण खून होण्याआधी तिच्यावर बलात्कार झाला. काय? शिंदे,
या खुन्याने तिघांच्याही डेड बॉडीज 3 वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्यात. कोणताही सुगावा न लागता अगदी शिताफीने त्याने हे सगळं काम केलंय. सर माझा एका व्यक्तीवर संशय, पण तो कितपत खरा आहे ते आता सांगता येणार नाही. कोणावर? सर सुवर्ण, शशिकांत आणि मितालीच्या डेड बॉडी ज्या ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणचे मी CCTV फुटेज कलेक्ट केले सर. त्या फुटेजमध्ये शेकडो गाड्या जाताना दिसतात आहे, पण त्यात एकच गाडी 3 ठिकाणी दिसते. याचा अर्थ हा योगायोग नाही आहे सर. त्या गाडीचा नंबर चेक केला? कोणाच्या नावावर आहे गाडी? सखाराम गोरे. सखाराम गोरे. चौकशी केली का त्याची? हो सर, त्यांचा भाड्याने गाडी द्यायचा बिझनेस आहे. आता या नंबरची गाडी कोण चालवत आहे? 1 मिनिट सर. सर ही तीच व्यक्ती आहे ज्याच्यावर माझा संशय आहे. चला. शिंदे, हेच घर आहे ना? हो सर. आणि सर हीच ती गाडी. हा तोच नंबर आहे. शिंदे चला. निर्मलाताई, नवीन मुलगी सापडली की मला बोलवून घ्या. सगळ्या विधी पूर्ण करू. हो बाबा. थांबा हा, मी बघते. अरे आला तर आला तर हो, आतमध्ये कसं काय घुसताय? बाहेर वा. बाहेर वा. पहिल्यांदा बाहेर वा. चला वा. काय बोलायचं नाही, शांत बसायचं. बाबा चला. बघा काही सापडते का? सर हे एक कानातलं सापडलं. म्हणजे हे रक्त दिसतंय आणि ह्या वस्तू आणि हे रक्त हे बघून जरी असंच वाटतंय की मितालीला इथेच कुठेतरी बांधून ठेवलं असणार. साहेब असे तुम्ही काय पण काय बोलताय? तुम्ही काही आरोप लावू नका. बालका, अरे सगळ्या लोकांचं दुःख मी दूर करतो. मला सांग, तुला काय दुःख आहे का? मला ना सांगतो काय दुःख आहे ते. घेऊन चला या दोघांना. चला. थांबले. साहेब आम्हाला काय मारताय साहेब? आम्ही काहीच केलं नाही साहेब. काहीच केलं नाहीस? मग हे काय काय हे? कोण आहे ते? हा कोण आहेत? या तुमचीच वाट बघतो. या. हा व्हिडिओ यांच्याकडूनच मिळाला. आणि काय वैशालीची? हेच दोघे ना? यांच्याकडूनच तुम्ही पैसे घेत होतात ना गप्प राहण्यासाठी? काय रे? मी सांगते. बोला लवकर. त्या दिवशी रात्री आम्ही घरी जात असताना काय झालं? काय बघताय? अरे झालं काय? बॅग विकत गेला दुकानात, तूच गेला होता ना नकली दाढी लावून. क्वालिटी तर बघा आणि एकदम स्वस्त. ठीक आहे, मला अशा सेम 3 बॅग हवे. स्वतःचा रूप बदललास पण हा हातावरचा भाजलेला डाग लपवू शकला नाहीस. मी आत्ताच नोकरीला लागलोय. आत्ताच माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे. अजून जर का खोटं बोलत ना
तर तुमची काही खैर नाही. बोला लवकर का ते. सांगतो लवकर सांग. मी त्या दिवशी माझं लग्न मोडलं. तिच्या घरच्यांनी माझ्या पुरुषी कमतरतेबद्दल सगळ्या गावात चर्चा केली, म्हणून मला प्रचंड राग आला होता. मला त्याचा सूड घ्यायचा होता. शिवाय या मांत्रिकाने मला कमतरता दूर करण्यासाठी एक विचित्र उपाय सांगितला. म्हणून मी एक प्लॅन केला. एक औषध मिसळून 15 मिनिटात ते बेशुद्ध होतील असा विचार केला. आणि घराच्या छतावरून जिन्याच्या रस्त्याने खाली आलो. आम्ही डेड बॉडीज असलेल्या बॅग्स गाडीत टाकल्या. त्यानंतर मितालीला मी माझ्या काकीच्या मदतीने एका घरात डांबून ठेवलं. या मांत्रिकाच्या सांगण्यावरून माझी पुरुषी कमतरता दूर होईल म्हणून मी तो सांगेल तसे विधी केले. विनोद, सगळं ठीक आहे ना? माझ्याच्याने काहीच होत नाहीये. माझी ती कमतरता अजूनही तशीच आहे. आता हिचा काय तो बंदोबस्त करा आणि नवीन मुलगी शोधा. आणि मी मितालीला पण मारून टाकलं. तुम्हाला सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे आणि तसंच होणार. सुडाला पेटून उठलास आणि या भोंदू बाबाच्या अंधश्रद्धेला बळी पडलास. काळी जादू म्हणून आता तुम्हाला फासावर लटकवण्यापासून कोण वाचवतंय ना तेच बघतो. चढा आता जेलमध्ये. पोलिसांनी या तिहेरी हत्याकांडाशी संबंधित सर्व आरोपींना अटक केली. त्यात कठोरातली कठोर शिक्षाही झाली. विनोदनं केवळ सूडबुद्धीतून केलेल्या या गुन्ह्याचं कुठल्याही कारणानं समर्थन होऊच शकत नाही. पण मुळात त्याच्या मनामध्ये ही सूडाची भावना का आणि कशी निर्माण झाली याचा विचार करणे गरजेचं आहे. विनोदमध्ये असलेली शारीरिक कमतरता जेव्हा समाजामध्ये चेष्टेचा विषय ठरली, त्याच वेळेला भविष्यामध्ये पेटणाऱ्या वणव्याची ठिणगी पडली. लक्षात ठेवा, कोणाचाही अपमान करणं आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वाटेल त्या थराला जाणं या दोन्ही चुकीच्याच गोष्टी आहेत. आजच्या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्याची उकल करण्यासाठी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.